लग्नापूर्वी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी तालुका खेड या ठिकाणी घडला आहे। खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे। सचिन कुमार उपेंद्र राजभर वय वर्ष 23 राहणार जतपुरा रोहतास उत्तर प्रदेश आणि अंकिता अजय कुमार सिंग वय वर्ष 26 राहणार सावरदरी जोंधळजाई मंदिराच्या शेजारी तालुका खेड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अजय कुमार सिंग वय वर्ष 28 राहणार सावरदरी गोंधळजाई मंदिराच्या शेजारी तालुका खेड असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव असून त्याच्यावर संत तुकाराम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। अजय सिंग हा चाकण एमआयडीसी मधील सुरीन ऑटोमोबाईल कंपनीमध्ये नोकरीला आहे। त्याची पत्नी अंकिता हिचे लग्नापूर्वी सचिन कुमार उपेंद्र राजभर याच्याशी प्रेमसंबंध होते हे पती अजय यास माहिती होते। त्याने अंकिता हिला सचिन कुमार याच्याबरोबर बोलत जाऊ नकोस असे सांगितले। रविवारी दिनांक 16 रोजी रात्री जेवण करून पती अजय सिंग घरात झोपला होता, मात्र त्यांच्या रूममध्ये कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने रात्री 12:30 वाजता त्यास जाग आली। तेव्हा त्यांच्या रूममध्ये अंकिता आणि सचिन कुमार हे आलेले होते। त्यांनी त्यास यहाँ कैसे आया असे विचारले, तेव्हा त्याने तुमको जान से मारने के लिए आया हो असे म्हणून जबर मारहाण करू लागला। पत्नी अंकिता हिने पतीच्या चेहऱ्यावर नखाने ओरबडू लागले। सचिन कुमार याने अजय यास जमिनीवर ढकलून दिले। तेथेच असलेले दांडके त्यांच्या डोक्यात मारले। त्यानंतर तो घरातील भाजी कापण्याची सुरी घेऊन आला। तुमको जान से मार देंगे असे म्हणून अजय कुमार यांच्या अंगावर बसून सचिन कुमार याने त्यांच्या गळ्यावर सुरीने वार केले। तसेच पोटावर आणि छातीवर वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अजय कुमार याने हातपाय झटकून उठून तो रूमच्या बाहेर आला। त्यांचा आवाज ऐकून लोक जमा झाले। तोपर्यंत यांनी रूमला बाहेरून कडी लावली। अंकिता आणि सचिन कुमार यांना आतमध्ये डांबून ठेवले। महाळुंगे पोलिसांनी दोघांना पकडले। अजय कुमार यांना रुग्णवाहिकेतून संत तुकाराम हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले, तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत।